मंडळी, चैत्र पौर्णिमा 12 एप्रिल रोजी येत आहे. याच दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील असणार आहे. तर पौर्णिमा तिथी प्रारंभ 11 एप्रिल उत्तर रात्री 3:21 पासून होणार असून 13 एप्रिल रोजी पहाटे 5:51 पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे. तर चैत्र पौर्णिमा हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी स्वस्तिक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपण काढावं. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानले जाते. त्यासोबतच हा दिवस माता लक्ष्मीची पूजा अर्चा नामस्मरण करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. ही तिथी माता लक्ष्मीची आवडती तिथी म्हणून ओळखली जाते. या दिवशी श्री यंत्रावर कुंकुमार्जन न विसरता आपण करावं. त्यासोबतच श्री लक्ष्मी अष्टकम कनकधारा स्तोत्राचं पठण आवर्जून करावं. या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा आपण करावी. त्यासोबतच श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ देखील आपण करू शकतो. यामुळे जीवनातील दुःख संकट दूर होऊन जीवन समृद्ध होत असतं. तर ही तिथी खूपच महत्त्वाची मानली जाते. या दिवशी या गोष्टी आपण चुकून देखील करू नयेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणाशीही वादविवाद कलह भांडण करू नये. कुणाचाही अपमान फसवणूक करू नये. ज्येष्ठांचा आदर आणि सेवा करावी. वाईट शब्द वाईट कुणाविषयीही बोलू नये. तसेच मांसाहार प्रकर्षाने टाळावा. वाईट वृत्तींपासून दूर राहावं. या गोष्टींची आपण विशेष काळजी घ्यावी. चैत्र पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी चुकून देखील आपण तुळशीची पानं तोडू नयेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी दानधर्म करावा. आपल्या दारामध्ये कोणी आलं तर त्यांचा अपमान करू नये. यथाशक्ती दान आपण त्यांना करावं. तसेच या दिवशी सायंकाळी दह्याचे सेवन अजिबात करू नये. त्याचे अत्यंत वाईट परिणाम सहन करावे लागू शकतात. त्यामुळे या गोष्टींची आपण काळजी घ्यावी. श्री स्वामी समर्थ.